आवाज येतोय का माझा सगळ्यांना? हा 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 चालेल. चला तर आज आपण मराठीचा आपला एक पाठ घेणार आहोत. सर सर अरे हा चालेल सर चालेल ओके. सर सर हा बोला बोला मॅडम. हा कोणता हा वर्ग बोला आहे? मॅडम नमस्कार. कोणता वर्ग आहे? हा सहावीचा वर्ग आहे मॅडम. बरं बरं किती मुलं आहे वर्गात? वर्गामध्ये मॅडम आहेत 31 विद्यार्थी आहेत. बरं आणि गुगल मीटला किती राहतात? गुगल मीटला मॅडम 10, 11, कधी 12, आज 8 आहेत जॉईन, 7 आहेत जॉईन सध्या, आणखी येतील काही जण. बरं 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 हा बोला. हा मॅडम मी पाठ घेणार आहे मराठीचा. हा हा चालेल मॅडम. घेतो आज एक चला सुगंधी सृष्टी नावाचा आपण एक पाठ घेणार आहोत आज. हा आवाज येतोय का मयुरी? मयुरी हा अमर अमर आवाज येतोय का अमर? चला तर आपण आज आपला मराठीचा 10वा पाठ आहे, पान क्रमांक 36 वर सर हा पाठ आपण घेणार आहोत. सर हा बोला मॅडम. मी घेणार आहे पाठ. मी हा बोला ना मॅडम. मी शिकवणार आहे अर्धा तास. तुम्ही घेणार आहात? हा मग बरं 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 चालेल. थँक्यू मॅडम. चालेल. सगळ्या विद्यार्थ्यांनी जरा लक्ष द्या की आपल्या शिक्षणाधिकारी प्राथमिक मॅडम आहेत सुचिता पाटेकर, या आपला आज पाठ घेणार आहेत. तर त्यांचा पाठ आपण त्यांच्याकडून आज शिकूयात. त्या आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण त्यांनी स्वतःवरून आपल्या क्लासला जॉईन झालेले, मॅडमला योग्य असा प्रतिसाद द्या. कोण कोण आला आहे आज चालेल पाठाला? मॅडम. दीप्ती आली आहे का? दीप्ती आली आहे का? मयुरी आणखी कोण आलाय? नाव सांगा मला. आणखी कोण आहे? आपलं आपलं नाव सांगा. नाव सांगा. काय नाव आहे? अमर. आणखी कोण आलेला आहे? आणखी कोण आलेला आहे? अमर. अमर नंतर कोण आला? नाव सांगा. सगळ्यांनी आपापले नाव सांगा मॅडमला. प्रणव सुरेश नका. प्रणव आला. आणखी कोण आला? दीप्ती आली. मयुरी आली. अमर, प्रणव. आणखी कोण आला? पंकजा आली. छान. पंकजा. आणखी कोण आला? आता ज्यांनी नाव सांगितलं ना त्यांनी माईक बंद करा. माईक बंद करा सर्वांनी. माईक बंद करा सरांनी. ज्यांनी नाव सांगितलं त्यांनी बंद करा. छान. हा गिरगुणे. काय नाव आहे तुझं बेटा? गिरगुणे. काय नाव आहे तुझं? पंकजा. बरं बरं. हे दीप्ती कोल्हे नंतर आणखी कोण आहे इकडे? रामभाऊ बापूराव कोल्हे. या नंबरच्यावर कोण आहे? अमर कोल्हे. राधिका शेके. राधिका आली. आणखी तर ठीक आहे. चला छान. तुम्ही आज सगळे आले. तुमच्या ग्रुपमध्ये मला ऍड केलं त्या दिवशी, आणि आज मी अचानक मोबाईल उघडला तर मला लिंक दिसली आणि मला असं वाटलं की तुमच्याशी आपण भेटलो पाहिजे. उमरा शाळा आहे ना तुमची जिल्हा परिषद? पंकजा हो. शाळेचं नाव काय आहे तुझ्या बेटा?
पंकजा शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरा. उमरा. तालुका पाथरी. तालुका पाथरी. पाथरी. छान. पाथरी. बरं बरं. तर तुम्ही खूप छान रोज अभ्यास गटात पण शिकता आहात. अभ्यास गटात शिकत आहे ना सगळे, हो की नाही? दीप्ती. हो. बरं बरं. मयुरी तू अभ्यास गटात जात असते काय? मयुरी मयुरी काय? अभ्यास गटात जात असते दुपारी? अभ्यास करते का? नाही. नाही, घरीच करते का अभ्यास? हो. बरं बरं बरं. अमर 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 नाही बोलला. अमर तू दुपारी काय अभ्यास करतो? राधिका राधिका दुपारी काय? हॅलो मॅडम. हा राधिका तू दुपारी काय करते? कसा अभ्यास करते दुपारी? सरनं सांगितलेला. बरं बरं बरं. तर आज आहे ना मी तुमच्याशी आज बोलायला आलेली आहे. उमरा शाळेमध्ये मी येऊ शकणार नाही, परंतु आज तुम्ही मला स्क्रीनवर मोबाईलवर पाहत असाल. मी सुचिता पाटेकर, आपल्या जिल्ह्याची शिक्षणाधिकारी. आणि आज मला खूप छान वाटलं की तुम्ही सगळ्या आलात आणि छान तुम्ही गुगल मीटवर शिकत आहात. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग तुम्ही करायला शिकले आणि तुमच्या आई वडिलांचं पण अभिनंदन की त्यांनी तुम्हाला मोबाईल दिला. त्यानंतर सर्व सुविधा दिल्या, नेट सगळं तयारी करून दिली. तुमच्या पालकांचं पण अभिनंदन. तुमचे आई वडील सगळे सोबत असतीलच तुमच्या मोबाईल जवळ, की एकटे आहे मला माहित नाही, परंतु असतील. काय काय आपला मुलगा शिकतो हे तुमचे आई वडील पण पाहत असतील. तर आज काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, तुम्हाला सगळ्यांना उत्तर द्यायचं आहे. मी नाव घेईल त्यांनी उत्तर द्यायचं. तर आता तुम्ही सुट्टीत घरी आहे सगळे, मजा चालू आहे ना? आता मला राधिका सांगणार आहे की राधिकाच्या घरी कोणकोणते भांडे आहेत? काय आहे बेटा? प्लेट, वाट्या, काय ताट, आणखी तांब्या. छान. हा आता मला पंकजा सांग बरं, तू सांग उरलेले भांडे तू सांग. पंकजाच्या घरी काय काय आहे? पंकजा काय काय आहे तुझ्या घरी? भांडे काय काय आहे स्वयंपाक खोलीत? आणखी वाटी, ग्लास, अजून सांगा लवकर. स्वयंपाक खोलीत भांडे, रोज स्वयंपाक करते ना आई? तुम्ही तर घरीच आहे आता सगळे. हंडा आहे. डब्बा सांगा आता, ज्यांना ज्यांना आठवते सर्वांनी सांगा. कळशी, झारा. छान. झारा, गॅस, चूल आहे. बरं आपल्याला भांडे पाहिजे, फक्त चूल गॅस नाही पाहिजे. भांडे तवा आहे ना? कढई. शाबास. काय
आणखी सांगा. भाकर करायचं ताट, भाकरी करायचं ताट. भाकरीचं ताट. हा, मोठं ताट म्हणून आपण त्याला आहे ना. काय? कुकर. कुकर. छान, कुकर. वा. कुकर. आणखी तेल तवा. कढई. कढई. आणखी इडली पात्र. इडली पात्र. छापा. इडली पात्र. वा वा. तवा. आणखी सांगा. डोसा तवा. अरे बाप. डोसा तवा. डोसा तवा. वा वा. डोसा तवा. आप्पे पात्र. आप्पे पात्र. मिक्सर. पुरणपात्र. वा वा. पुरणपात्र. आणखी संपले काय? भांडे संपले काय? टाकी. बरोबर. आणखी गॅसची टाकी. हा, गॅसची टाकी. बरोबर आहे. गॅसची टाकी. हा, आता हा, कपबशी. छान. तर डब्बा, ताट. ठीक आहे. तर आता तुम्ही काय करायचं, सर्वांनी लक्षात आलं का? आता तुम्ही जी भांडी सांगितलेली आहे ना, त्या भांडीची यादी तयार करायची उद्या सर्वांनी. आता आपला पाठ संपला की आपल्या स्वयंपाक खोलीत आपल्या आईचे काय काय भांडे आहेत हे सगळे भांडे तुम्हाला पाहायचे आहे आणि त्याची यादी करायची आहे. काय सांगितलं मी? यादी करायची आहे. आता तुमची जी वही आहे ना, करायची आहे. तुम्ही सर्व भांड्यांची यादी करायची आहे. कोण कोण करणार आहे यादी? सगळे करणार ना? हा, छान. तर तुम्हाला भांड्यांची काय सांगितली मी, यादी तयार करायची आहे. आणि मग काय करायचं? हा, दुसऱ्यांदा. आता मला सांग बरं राधिका, तुझ्या घरी ग्लास किती आहे माहित आहे का तुला? राधिका, ग्लास किती आहे तुझ्याकडे? ग्लास किती आहे? मॅडम मी सांगू का? सांग. दीप्ती सांग. किती ग्लास आहे तुझ्याकडे? 6. बरं, नक्की मोजली आहे का तू? हा. तर बरं. आता तुम्ही काय करायचं, पहिल्यांदा यादी करायची आपल्या घरी किती भांडे आहेत. मग आपल्या यादीमध्ये काय असेल, ग्लास, वाटी, तांब्या. मग आपल्या घरात किती आहे, तांब्या किती आहे, 1 आहे काय, ग्लास 2 आहे काय, ताट किती आहे, म्हणजे आपल्या घरातली पूर्ण भांडी तुम्हाला या मुद्द्यानुसार मोजून काढायची आहे. समजलं का सर्वांना? दीप्ती, पंकजा, आपल्याला पहिल्यांदा तर यादी करायची आहे भांड्यांची. त्यानंतर आपल्या घरी कढई किती आहे, डोसा किती आहे, डोसा तवा किती, 1 आहे काय, नंतर इडली पात्र 1 आहे काय, आप्पे पात्र 1 आहे काय, डबे 4 असतील, प्लेट 6 असतील. तर ही सगळी आकडेवारी तुम्हाला लिहून काढायची आहे. समजलं सर्वांना? समजलं? हा. आता त्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारते. मोबाईल हे बंद करा, माईक बंद करा, 2 मिनिटं. हा, तर खूप छान आहे, तुम्ही खूप एक्सपर्ट आहात. एका मिनिटात तुमचे सेकंदात माईक बंद झाले. आता तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितलं की यादी करायची. यादी केल्यानंतर घरातले सर्व भांडे मोजून काढायचे. आपल्या घरी ताट किती आहे, ग्लास किती आहे, वाट्या किती आहेत, कढई किती आहे, हंडे किती आहे, तांब्या किती आहे, हे सगळं तुम्हाला लिहून काढायचं आहे. त्यानंतर काय करायचं की आता कढई कशापासून बनवली आहे, कोणत्या धातूपासून बनवली आहे सांगा बरं. पंकजा सांग बरं, कढई कशापासून बनवलेली आहे?
हा बरोबर आहे. जर्मन. कढई जर्मनची पण आहे, त्याला ॲल्युमिनियम असं म्हणतात. आपल्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख ॲल्युमिनियम असतो. जर्मन पण त्याला म्हणतात. आणि कढई लोखंडाची पण असते, माहित आहे का तुम्हाला? है ना. कढई कशाची बनलेली असते? लोखंडाची पण असते, लोखंड. जर्मनची पण असते. त्यानंतर एक असा धातू जसा डोस्याचा तवा असतो त्याची पण एक कढई, निर्लेप किंवा नॉनस्टिक म्हणतात. तुम्ही टीव्हीवर पाहिली असेल. तर अशा प्रकारे ग्लास कशाचा आहे तुमच्याकडे? कोणत्या धातूचा आहे ग्लास? स्टील धातूचा आहे. हंडा कशाचा आहे? हंडा स्टीलचाच आहे. बरोबर. कोणाच्या घरी तांब्याचा तांब्या आहे? तांब्याचा हंडा कोणाचा आहे? तांब्याचा हंडा कोणाचा आहे? आहे आमच्याकडे. आहे ना. बरं बरं. आणि पितळ आहे. देवाजवळ छोटासा. आहे ना. बरं. तर आपण आता पाहिलं की आपल्या घरातली भांडी आणि ती कोणकोणत्या धातूपासून बनवलेली आहे याचा तुम्हाला पूर्ण अभ्यास करायचा आहे. प्रत्येक भांड, ग्लास कशापासून बनवलेला आहे, वाट्या कशापासून बनवलेल्या आहे, हंडा कशापासून बनवले, कोणत्या धातूपासून, कशापासून म्हणजे कोणत्या धातूपासून हंडा बनवलेला आहे, तांब्याचा आहे, पितळेचा आहे, स्टीलचा आहे, हे सगळं तुम्हाला लिहून काढायचं आहे. आणि मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही आता 6व्या वर्गात आहे, तर हे धातू कोणत्या राज्यात जास्त होतात, त्याचं उत्पादन कुठे होते, तांब कुठल्या राज्यात उत्पादन होते, पितळ कोणत्या राज्यात उत्पादन होते, त्याची कच्च्या मालाची प्रक्रिया कशी केली जाते, पितळचं भांड कसं तयार केलं जाते, हे सर्व तुम्हाला तुमच्या सरांकडून, गायकवाड सरांकडून तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की प्रत्येक भांड्याचं म्हणजे कशा प्रकारे त्याचं धातू कोणता आहे. चिनी मातीचे कप आपले असतात, तर चिनी माती हा कसा उत्पादन केला जातो, चिनी मातीचं उत्पादन कुठे होते, तर प्रत्येक धातूचं तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्याचं उत्पादन कुठे होते हे सुद्धा तुम्हाला लिहून काढायचं आहे. त्यानंतर सरांच्या मदतीने तुम्हाला हे पण करायचं आहे की तुमच्याकडे पितळ आहे तर पितळेचा भाव कसा असतो, 1 किलो पितळेचा भाव आज रोजी काय आहे, मग तुमच्याकडे हंडा जर 2 किलोचा असेल तर त्याची किंमत काय असेल, तांब्याचा भाव आज काय आहे, तर तुम्हाला सांगतील माहिती करून. तर तुम्हाला त्या वस्तूंची किंमत पण शोधायची आहे. ग्लास असो, ताट असो, स्टील पण किलोनी विकले जाते, तर या किलोच्या भावानुसार तुम्हाला प्रत्येक भांड्याची किंमत, तुमच्याकडे जर 6 ग्लास असतील तर 6 ग्लासची आज रोजी काय किंमत होऊ शकते, एखादा हंडा असेल पितळेचा त्याची किंमत काय होऊ शकते, तर या वस्तूंची किंमत सुद्धा तुम्हाला काढायची आहे. आवडला का अभ्यास? आवडला ना? आणि हा सर्व अभ्यास तुम्ही एक तुम्हाला कागदावर लिहून तयार करायचा आहे आणि सर मला ते दाखवणार आहे. नंतर प्रत्येकाने हा सर्व अभ्यास तुम्ही करायचा आहे. नंतर त्याचे फोटो काढून मी पाहणार आहे की तुम्ही काय काय तुमच्या घरी कोणकोणती भांडी आहे. मी खूप मजा येणार आहे ती मला पाहायला आणि तुम्हाला पण. एक खूप छान असं आज आपण शिकतो. आपल्या घरातल्या भांड्यांकडे आपलं लक्षच नसते, स्वयंपाक करतो, जेवतो, परंतु आज आपण आपल्या घरातल्या भांडी, त्याची संख्या, भांडी कोणकोणत्या धातूची तयार केलेली आहे, त्या धातूचा भाव काय आहे, त्या धातूचं उत्पादन कुठे कुठे होते, कशा पद्धतीने त्याची वस्तू तयार होते, ते सर्व तुम्हाला स्वतः जाणून घ्यायचं आहे. तर आज उमरा शाळेमध्ये इयत्ता 6वीच्या या बालमित्रांसोबत मला यायला मिळालं. मी तुमची भेट घेतली आणि एक पाठ पण मला घेता आला. मला खूप मजा आली. शाळेत शिकवल्यासारखं वाटलं. खूप आनंद झाला आणि मी सर्वांचं कौतुक करते. दीप्ती, मयुरी, पंकजा, राधिका, प्रणव, अमर
खूप छान आहात तुम्ही, खूप हुशार आहात आणि खूप अभ्यास तुम्ही करता आहात. तर सर्वांना मी शुभेच्छा देते आणि सरांचं पण मी कौतुक अभिनंदन करते की त्यांनी गुगल मीटद्वारे मुलांच्या अध्यापनासाठी प्रयत्न चालू ठेवलेले आहेत. तर सरांचं खूप खूप कौतुक करते आणि शाळेतले सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व उमरा शाळेच्या टीमचं मी अभिनंदन करते. असंच चांगल्या प्रकारे काम करा. आपल्या मुलांना शिकण्यासाठी काय प्रयत्न करता येईल या बाबतीत सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर सर्वांना मी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमचा क्लास जॉईन केलात. आम्हाला बरं वाटलं की खूप छान मार्गदर्शन आम्हाला मिळालं आणि आमच्या मुलांनाही त्यामुळे एक उत्साह वाटेल, आमच्या पालकांनाही त्याचा एक उत्साह वाटेल की शिक्षणाधिकारी मॅडम प्रत्यक्ष लक्ष देतात म्हणून. खूप खूप धन्यवाद मॅडम. हा मॅडम, काही सूचना असतील तर सांगा आम्हाला, म्हणजे आम्हाला पण ते फॉलो करता येतील. नाही, छान छान छान. गुगल मीट तुम्ही छान अभ्यास केलेला आहे. ओके ओके, थँक्यू मॅडम. हॅलो, हा बोला. आपण जॉईन केलेलं मॅडम. हॅलो, हा, एक प्रकाश कोल्हे आमचे पालक बोलतायत मॅडम, त्यांचं काय बघूया. बोला 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 ना, बोला ना, बोला ना कोल्हे बंधू, बोला. हॅलो, आवाज येतो ना आवाज? आपलं त्याच मॅडम जॉईन केलेलं. हा हा हा, आपल्या शिक्षणाधिकारी मॅडम तुम्ही जर हा तुम्हाला सांगायचं राहिलं, मॅडम पालक आहेत, त्यांनीच तुम्हाला ऍड केलं ग्रुपला. आमचे सायराजचे पप्पा आहेत ते, त्यांनीच जॉईन केलं तुम्हाला. बोला. हा हा, आणि ऍड केला. हो बोला ना. नंबर भेटला आणि आम्हाला आवडते तुमचा फोन होतो तुम्हाला. हो हो, आपलं ते धन्यवाद आहे मॅडम. हो हो, तुम्ही ऍड केल्यामुळे आज मला तुमच्या शाळेत येता आला. हो, तेच आम्हाला इच्छा होती शिक्षकाची. नाही नाही, छान छान. मुलं शिकली पाहिजे, प्रयत्न करा. गावकऱ्यांचं सहकार्य असल्याशिवाय, पालकांचं सहकार्य असल्याशिवाय शाळेत मुलं शिकू शकणार नाही. छान वाटलं, आज सगळी मुलं होती, छान हुशार आहेत सगळे. छान माझ्याशी सर्वांनी संवाद साधला, छान. आणि आता कोरोना संपला की मी नक्की भेटायला येईल तुम्हाला. या वेळ काढून या. नक्की नक्की नक्की. एक वेळेस आला होतात म्हणे तुम्ही, एक वेळेस आला होतात म्हणे मॅडम. बरं, आता मला पण मी नव्हतो त्यावेळेस, आला होतात म्हणे एक वेळेस. बरं, मी घाईमध्ये वेळ काढून या. नक्की येईल ना मी, आता भेटायला येईल. सर्व माझं मयुरी, दीप्ती, पंकजा, राधिका, प्रणव, अमर, सर्वांना भेटायला येणार आहे. सर्वांना, साईराज, छान छान छान. हॅलो 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 हॅलो, हा बोला. हा, थँक्यू मॅडम. हॅलो, कोण बोलत आहे? हा हॅलो, हा बोला. हॅलो मॅडम, बोला ना. रामभाऊ कोले बोलतो. हो बोला बोला. नमस्कार नमस्कार, बोला. हॅलो, हा हा, अमरचे बोला पप्पा बोलतात, अमरचे पप्पा. बोला ना. हा, हॅलो, बोला, ऐकू येते, बोला. हॅलो, येतोय का? हो हो, उपाध्यक्ष मॅडम, आवाज येत नाही बरोबर. तुमचा आवाज ऐकू येतो आम्हाला. नेटचा प्रॉब्लेम आहे बहुतांश गावात. बरं 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 बरं, ठीक आहे. हा बोला ना. हॅलो हॅलो, विचारतो धन्यवाद. हा हा, जॉईन केल्याबद्दल धन्यवाद. नाही, माझं कामच आहे ना. हो ना, पण एवढ्या लोक लक्ष ठेवायला बरं, चांगलं झालं. नाही, छान. तुम्ही सगळे चांगले काम करत आहात.
सर तुम्ही आता तुमचा घ्या पिरियड, मी लेफ्ट होते. हॅलो. धन्यवाद मॅडम, धन्यवाद खूप खूप धन्यवाद. चालेल, घेतो मी पिरियड. असं खूप बरं वाटलं. हिमांशू ती आपण सुरुवात करूयात आपलं. तर आपण मराठीचा आपला एक सगळ्यांनी मी त्याचा व्हिडिओ माझी स्क्रीन